गॅस हा मेन मोठा मुद्दा आहे आणि तो अगदी आमच्या गावची कळकळीने विनंती आहे की अखंड हरिनामसाठी गॅसचा पुरवठा करावा ही विनंती. आम्ही आज गॅस वितरकांना एक अर्ज केलेला आहे कालच की पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने की आम्हाला 8 दिवसाचा गॅस पुरवठा करा. रोज कमीत कमी 4 ते 5 गॅस लागणार आहे. ते लाकडं आणि कोळसा हा जर वापर केला तर याचं प्रदूषण होणार आणि या प्रदूषणामुळं शक्यतो खोकला सर्दी असे आजार होण्याची दाट शक्यता आहे. परंतु पूर्वी जे याच्या अगोदर जे कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये लोक जरा थोडं घाबरली होती, घरामधून बाहेर पडत नव्हती. परंतु आत्ता तो काळ राहिला नाही. आत्ता सर्वस्व घरोघर लोक या महाप्रसादासाठी आमच्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये रोज 2 टाईम भोजनाचा कार्यक्रम असतो आणि या भोजनाच्या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य अशी मंडप व्यवस्था, परंतु अजून सगळं स्वयंपाक वगैरे उत्तम पद्धतीचा गॅसवर केला जातो आणि हे महाप्रसाद लुटण्यासाठी आमच्या गावातील भाविक अगदी उत्साहाने येत असतात आणि कीर्तन ऐकण्यासाठी येतात, प्रवचन ऐकण्यासाठी येतात, भजन असतं, अखंड सकाळी काकड आरती असते. या सर्व गोष्टीसाठी जो महाप्रसाद बनवला जातो याच्यासाठी इंधन जे लागतं हे गॅस आणि या गॅसवरती ना शक्यतो स्वयंपाक हा बनवला जातो आणि आता इंधन हे लाकड आणि कोळसा हे न वापरता ते आचारी लोक त्याचा भव्य असा भरपूर खर्च मागतात आणि तो लोकांना पंगतदारांना परवडणार नाही. याच्यासाठी गॅस हा मेन मोठा मुद्दा आहे आणि तो अगदी आमच्या गावची कळकळीने विनंती आहे की अखंड हरिनामसाठी गॅसचा पुरवठा करावा ही विनंती. गेली 27 वर्षे झाले हा पिंपळेनीला अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे. त्यात पहिल्या दिवसाची पंगतदार म्हणून आज स्वर्गीय स्वपनराव इंगोले पाटील यांनी ही पंगत चालू केली होती आणि गेले आज 8 दिवस सलग गावात 2-2.5 हजार लोकांचे विविध मान्यवर पंगत घालत असतात. तर आज आम्ही कालच संबंधित आचार्य संघ बोललो तर त्या आचार्याचं एवढंच म्हणणं आले की तुम्ही गॅसचा पुरवठा कसा करणार आहे. गॅसचा पुरवठा केल्याशिवाय मलाही 2-2.5 हजार लोकांना महाप्रसाद देण्यासाठी की जमणार नाही. कारण की तो म्हटलं चुलीचा पर्याय दिला तर चुलीला आज प्रदूषण भरपूर आहे. म्हणून आम्हाला सरकारी विनंती एवढंच आहे की पिंपळेनीला असाल एक छोटंसं गाव आहे पण आज पूर्ण महाराष्ट्रात की अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे की हा अखंड हरिनाम सप्ताहाचा तो महाप्रसाद बनतोय. त्यासाठी सरकारने एक काहीतरी योजना आखली केली की आपल्या गॅस वितरकांना एक आदेश दिला पाहिजे की एक प्रत्येक गावच्या जत्रेसाठी एक काहीतरी कोटा हे केलं पाहिजे गॅसचा. आम्ही आज गॅस वितरकांना एक अर्ज केलेला आहे कालच की पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने की आम्हाला 8 दिवसाचा गॅस पुरवठा करा. रोज कमीत कमी 4 ते 5 गॅस लागणार आहे. तर असे 30-40 गॅससाठी आम्हाला सरकारी विनंती की प्रत्येक गावाला गॅसचा काहीतरी सरकारने हे करावं तरच महाप्रसादाचा लाभ घेता येईल लोकांना. तुमचं नाव? नितीन सुदाम इंगवले. सालाबाद प्रमाणे पिंपळेनी गावात गेली 27 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्त्यासाठी 2 वर्ष कोरोनाचा काळ सोडला तर जो महाप्रसाद होतो रोजचा महाप्रसाद असतो. साधारणतः 2,500 ते 3,000 लोक या ठिकाणी भाविक येऊन महाप्रसादाचं सेवन करतात. तो सेवन करण्यासाठी आम्हाला सरकारमार्फत किंवा गॅस वितरकामार्फत जे ग्रामीण भागात संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रश्न उपस्थित होणार आहे तरी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं एकच विनंती राहील की आम्हाला स्वयंपाक म्हणजे महाप्रसाद बनवण्यासाठी जो गॅस सिलेंडरचा वापर होणार आहे तो वापर किंवा वितरण हे व्यवस्था करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे.